नमस्कार मित्रांनो, आज जी बातमी समोर आली तिने आपल्यापैकी अनेकांच्या जखमांवर धरलेली खपली आणि खरं तर ती खपली पण सुटून गेली होती, जखम बरी झाली होती, पण तिथे पुन्हा एकदा जखम केलेली आहे। मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मार्गावर फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये 7 गाड्यांमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये 26/11च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा जास्त लोक मारले गेले होते। फक्त फरक एवढा होता की 26/11 मध्ये मरणारे अनेक जण VIP होते, परदेशी नागरिक होते आणि अर्थातच हा अटॅक, हा हल्ला एका चित्रपटात, थरारपटात समोर यावा तसा तो हळूहळू उलगडत गेला आणि त्यामुळे त्याचा पगडा लोकांच्या डोक्यावर राहिला। 2006चे हल्ले जेमतेम 6:23 ते 6:35 एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले, 189 लोक मारले गेले आणि या हल्ल्यातल्या दोषींना, मी दोषी अशासाठी म्हणतोय कारण त्यांना विशेष न्यायालयाने शिक्षा दिली होती, मृत्यूदंडाची 5 जणांना आणि 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती। एकाचा कस्टडीत म्हणजे तुरुंगवासातच मृत्यू झाला होता। त्यांना आपल्या माननीय उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलं। त्यांचं म्हणणं होतं जे पुरावे म्हणून सादर करण्यात आलेले आहेत त्या पुराव्यांमुळे ही माणसं या हल्ल्यामध्ये सहभागी होतं असं काही स्पष्ट होत नाही। म्हणजे हा निकाल म्हणजे अनेक जणांच्या थोबाडीत मारल्यासारखी अवस्था आहे। मी याच्यामध्ये न्यायालयाच्या विरोधात बोलणार नाही, पण प्रश्न पडतो की जो निकाल मकोका विशेष न्यायालयाने दिला होता आणि त्यांना जी गोष्ट पुरावा म्हणून पुरेशी वाटली होती तीच गोष्ट उच्च न्यायालयाला पुरेशी वाटू नये। उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे, तसे म्हटलं की गुंतागुंतीची केस आहे, मी काही तुम्हाला 5 मिनिटाच्या व्हिडिओत सांगू शकत नाही, पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या लोकांना पकडलं आणि ते म्हणजे लोक प्रेशर कुकर किंवा सामान घेऊन टॅक्सीतनं चर्चगेट स्टेशनपर्यंत आले, तिकडे ते टॅक्सीतनं उतरले, तिकडे जाऊन त्यांनी गाडीत जाऊन ते बॉम्ब ठेवले, तर ज्या टॅक्सी ड्रायव्हरनी त्यांना ओळखलं की हे लोक या टॅक्स्यांमधनं चर्चगेट स्टेशनपर्यंत आले, त्यांनी तब्बल 100 दिवसांनी ओळखलं, तोपर्यंत त्यांनी ओळखलं नव्हतं आणि याच्यामध्ये न्यायालयाला वाटलं की हे काहीतरी हे असू शकत नाही, कारण तुम्हाला टॅक्सी ड्रायव्हर असेल तर काल तुमच्या गाडीत कोण चढलं होतं ते कदाचित आठवेल, पण 2 दिवस 4 दिवस गेल्यावर काही तुम्हाला तुमच्या टॅक्सीत रोज 10-20 जण चढत असतील किमान, तर ते तुम्हाला आठवेलच असं नाही आणि इथे 100 दिवसांनी हे आठवलं म्हणजे हे काही योग्य तपास आहे असं न्यायालयाला वाटलं नाही। आणि त्यामुळे मग हा प्रश्न निर्माण होतो की जर उच्च न्यायालयाचं असं मत आहे की 100 दिवसांनी टॅक्सीवाल्याला ते आठवणं शक्य नाही, तर मग विशेष न्यायालयाला तसं का वाटू नये? म्हणजे जर हे आज ज्यांना निर्दोष सोडलंय ते जर खरोखर निर्दोष असतील तर त्यांच्या आयुष्यातली 18 वर्ष तुरुंगात गेलेली आहेत, ती 18 वर्ष त्यांना कोण भरून देणार? आणि जर ते दोषी असतील तर मग त्यांना न्याय कधी मिळणार? कारण आता पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार। म्हणजे 2015 साली जेव्हा निकाल आला होता तेव्हा राज्य सरकारही उच्च न्यायालयात गेलं होतं, कारण त्यातल्या काहींना फाशीची शिक्षा हवी असताना तेव्हा विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली म्हणून, आणि हे लोकही न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयात, कारण त्यांच्या दृष्टीने ते निर्दोष होते। आणि जर एवढीच गोष्ट होती, म्हणजे ही जर गोष्ट होती की जे टॅक्सीवाल्यांनी त्यांना ओळखलं ते 100 दिवसांनी ओळखलं, अशा प्रकारे केलेल्या ओळखीच्या आधारावर शिक्षा देत नाही, ही जर वस्तुस्थिती असेल तर मग न्यायालयाला हा निकाल द्यायला 10 वर्ष लागावीत। म्हणजे 2015 ते 2022 या
काहीच झालं नाही, नुसतं सगळं जैसे थे होतं. हे लोक तुरुंगात होते. 22 नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू झालं 7 वर्षांनी, आणि त्याला 6 महिन्याहून जास्त काहीतरी सुनावणी झाली आणि आता निकाल आला. म्हणजे अशा प्रकारे जर तपास आणि न्याय या गोष्टी होत असतील, त्याच्याबद्दल तुम्हाला गुगलवर सर्च केलं, हल्ली तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सर्च केलं तर सगळी टाईमलाईन तुम्हाला दिसते की जुलैमध्ये बॉम्बस्फोट झाले, 11 जुलै, 11 ऑगस्टला त्याच्यात ATSच्या ताब्यात हे सगळं, 11 जुलैला त्याच दिवशी ATSच्या हातात हे देण्यात आलं. 21 जुलैला पोलिसांनी सिमीशी संबंधित लोकांना, की याच्यामध्ये सिमीचा हात आहे, अशा प्रकारे पोलिसांनी याच्यात शोध लावला. 30 नोव्हेंबरला ATSनी 30 जणांना याच्यामध्ये संशयित ठरवलं, ॲक्यूज ठरवलं. त्यातले काही जण पाकिस्तानला पळून गेलेले आहेत हे त्याच्यात पुढे आलं, आणि जे भारतात आहेत त्यांना पकडलं. त्यांना मकोका आणि UAPA कायदे लावले. 2007 मध्ये मकोकावर सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि त्यामुळे यांच्या ट्रायलला स्टे मिळाला. सप्टेंबर 2008 मध्ये 5 इंडियन मुजाहिदीनच्या 5 लोकांना मुंबई क्राईम ब्रँचने पकडलं. म्हणजे त्याच्यात हाही एक मुद्दा आहे की 2 वेगवेगळ्या तपास यंत्रणा एकाच लोकांना पकडतात किंवा एकाच लोकांना त्याच्यामध्ये धरतात, आणि एकाच यंत्रणेला वाटतं की हे अहमदाबाद ब्लास्टमध्ये होते, दुसऱ्यांना वाटतं हे मुंबई ब्लास्टमध्ये होते. याच्यावरही न्यायालयाने बोट ठेवलेलं आहे. मग 2009 साली सादिक शेख हा जो इंडियन मुजाहिदीनचा हे आहे, त्यांनी हे मान्य केलं की हे सगळं आम्ही गुजरात दंग्यांचे बदला घ्यायला केलं. मग 2010 साली त्यांचा जो वकील होता त्याला गोळ्या घालण्यात आल्या. म्हणजे मोठे तपशील आहेत त्याचे सगळे. त्यामुळे म्हटलं की आज याच्यावर संपूर्ण बोलणं योग्य होणार नाही. पण 2015 साली 30 सप्टेंबर 2015ला जे विशेष न्यायालय होतं त्यांनी 11 सप्टेंबरला निर्णय दिला आणि याच्यामध्ये 13 पैकी 12 जणांना शिक्षा झाली. जे 13 जण, 30 पैकी 13 जण ताब्यात होते, बाकीचे सगळे पळून गेले असा संशय होता. त्या 13 पैकी 12 जणांना शिक्षा झाली. एकाला सोडण्यात आलं, अब्दुल वाहिद दिन मोहम्मद शेख, कारण त्याच्याबद्दल पुरेसा पुरावा नाही. पण बाकीच्या 12 जणांना शिक्षा झाली. 5 जणांना देहदंड फाशीची शिक्षा झाली आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली, आणि त्याला आव्हान देण्यात आलं होतं. आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात की या देशात खरोखर न्याय मिळण्याची अपेक्षा आपण ठेवू शकतो का? कारण इतकं जर विरुद्ध जजमेंट येत असेल स्पेशल कोर्टात आणि हायकोर्टात, आणि स्पेशल कोर्टात ज्याला पुरावा म्हणून मानलं जात असेल आणि त्याला उच्च न्यायालय पुरावाच मानत नसेल, तर हे आणखीन किती काळ चालणार? आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर आणखीन 10 वर्ष 15 वर्ष ते घोगडं भिजत पडणार. तोपर्यंत यातल्या ज्या लोकांनी 18 वर्ष शिक्षा भोगलेली आहे ते आणखीन तुरुंगात जाणार का ते बाहेर येणार? दुसरा प्रश्न हा मला नेहमी पडतो की ठीक आहे, त्या दिवशी जे झालं, पण त्यानंतर काय फरक पडला? म्हणजे मी तेव्हा नुकतंच शिक्षण संपवून नोकरीला, जस्ट हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर 2 आठवड्यात मला नोकरी लागली होती, आणि मला तेव्हा अशी परिस्थिती होती की सुरुवातीचे काही दिवस सर्व रेल्वे स्टेशनवर सगळ्या माणसांचं चेकिंग करायचं, त्यांचं सामान त्या स्कॅनरमधनं घालायचं आणि त्यांना देखील मॅग्नोगेटमधनं, मेटल डिटेक्टरमधनं जायला सांगायचं. अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न 3 किंवा 4 दिवसात मोडून पडला. म्हणजे हा विचार मोदी सरकारने करायची गरज आहे. विमानतळावर क्ष दर्जाची सुरक्षा असते, रेल्वे स्टेशनवर ढ दर्जाची सुरक्षा असते, मेट्रो स्टेशनवर पुन्हा मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर असतात. तिथे 1 सेकंदात, बरोबर 1 सेकंदात माणूस तपासला जातो की याच्याकडे बॉम्ब आहे का नाही. बाकीच्या ठिकाणी विमानतळावर तुम्हाला तपासायला 10 सेकंद 15 सेकंद ते स्कॅनरमध्ये बघतात. जरा काही इलेक्ट्रॉनिक्स असेल की ती बॅग वेगळी काढली जाते, मग तुमची सगळ्या अंगाची झडती घेतली जाते. मेट्रोला 1 किंवा 2 सेकंदात तुम्हाला आत सोडण्यात येतं. लोकलला तर काहीच नाही. हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा आपले सरकारी अधिकारी किती कुशाग्र बुद्धीचे असतात. फर्स्ट क्लासचे सामान ठेवायचे रॅक काढून दिले की जसं काही अतिरेक्यांच्या दृष्टीने मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमधले प्रवासी टार्गेट करायचे होते. म्हणजे जसं काही त्या फर्स्ट क्लासमधनं आमदार, खासदार, मंत्री, संत्री, न्यायाधीश
कॉर्पोरेट कंपन्यांचे CEO वगैरे हे फर्स्ट क्लास लोकलनी जातात म्हणून त्यांना टार्गेट करायला केलं असेल म्हणून रॅक काढल्या. तर रॅक काढल्यावर सामान बॅगा ठेवायच्या कुठे? आणि बरं काढले ते काढले, फर्स्ट क्लासचे रॅक काढले, सेकंड क्लासचे रॅक तसेच ठेवले. म्हणजे सेकंड क्लासच्या लोकांच्या आयुष्याची काही किंमत नाही. तिथे समजा बॉम्ब ठेवला तरी लोक मेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण तिथे लोक बॉम्ब ठेवणारच नाहीत. हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दाट असा विश्वास होता. आणि म्हणून फक्त फर्स्ट क्लासचे आणि ते फक्त वेस्टर्न रेल्वेचे रॅक काढले. आणि नंतर काही दोन वर्षांनी ते रॅक पुन्हा बसवले. म्हणून म्हटलं की हा जो आपल्याकडे भोंगळपणा चालतो, कसला भोंगळपणा, तर म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यावर हे जागे होतात. त्यावेळेला मला आठवते आपले गृहमंत्री 6 वेळा कपडे बदलून तिकडे गेले होते. एका दिवसात 6 वेळा कपडे बदलले होते. आपल्या लातूरचेच होते, नाव घेत नाही. पण मला खरंच कळत नाही की या हल्ल्यांमध्ये 26-11 जास्त माणसं मारली जाऊन ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या, याची टाईमलाईन वाचली की तपासातलाचा पण म्हणजे याच्यामध्ये नक्की कोणती संघटना आहे, सिमी आहे का इंडियन मुजाहिदीन आहे, हे सगळं महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात, देशात UPA सरकारच्या काळात इतके बॉम्बस्फोट. आता आपल्याला 2014 नंतर सवय झाली आहे की अशा प्रकारे बॉम्बस्फोट आणि हे प्रमाण खूप कमी झालं आहे. पण रेल्वे स्टेशन सुरक्षित आहेत का? तर उत्तर नाही असं आहे. कदाचित अतिरेक्यांनाच आता वाटत असावं की सामान्य लोकांना मारून काही महत्त्व मिळत नाही, उगाच कशाला त्यांना मारायला स्फोटकं वाया घालवायची. आणि म्हणून त्यांनी आपलं लक्ष 5 स्टार हॉटेल आणि म्हणजे हाय व्हॅल्यू टार्गेटकडे केलं असावं. पण हा फरक कधी पडणार आहे, म्हणजे रेल्वे स्थानकं आणि रेल्वेला प्रवास सुरक्षित कधी होणार आहे, हा प्रश्न मला अजून पडलाय. आणि ज्या प्रकारे हा तपास झालाय आणि स्पेशल कोर्टाचा निकाल आला, त्याला आव्हान दिलं, त्याला त्या तपासच सगळा म्हणजे हायकोर्टाने तेच सगळं हवा काढून घेतली. आता सर्वोच्च न्यायालय कोणता तर्क लावेल कल्पना नाही. पण या अशा प्रकारच्या गोष्टींनी 2006 सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोटातल्या लोकांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, त्याच्यामध्ये डॉक्टर किरीट सोमय्या त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि त्यांच्यासाठी काम करत असल्याचं, पण असे काही अपवाद वगळता त्याचीही फारशी उदाहरणं नाही. पण या सगळ्यांच्या आयुष्याची चेष्टा झालेली आहे असं मला वाटतं. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला, तेही मला माध्यमांचं आश्चर्य वाटलं. देवेंद्र फडणवीसांची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स झाली, फक्त एक प्रश्न त्याच्यावर विचारला, बाकी सगळा तुमचा वाढदिवस कधी साजरा करणार आहात, ते माणिकराव कोकाटे रमी खेळत होते त्याचं काय झालं, ते याचं नाशिकचं काय प्रकरण, हनी ट्रॅप प्रकरण, नशीब एक तरी प्रश्न विचारला, एवढं तरी भाग्य आहे आपलं. पण या सगळ्यातनं एकूणच अशा प्रकारचे गुन्हे, त्याचा तपास, याच्याबद्दल गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयातलं जी काही प्रक्रिया आहे ती लवकर पार पडेल आणि या बॉम्बस्फोटात जे पाकिस्तानला गेले ते तर गेलेच, पण जे भारतात राहून ज्यांनी या सगळ्याला मदत केली, ज्यांनी बॉम्ब ठेवले, ज्यांनी हे सगळं केलं, त्यांना शिक्षा मिळेल एवढीच माफक अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.